हॅलो हॅलो चेक. थोडीशी क्षमा मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांची व्यक्त करतोय. ऑन ग्राउंड जे मॅचचा आनंद घेतात आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, खरं तर आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय. थोडासा टेक्निकल इश्यू होता, परंतु तो इश्यू सॉल्व्ह करून आता मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर इक्वेशन या ठिकाणी सांगतोय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग सुरू आहे. सध्या तरी शिवशक्ती लोणाड हा संघ बॅटिंग करत असताना दत्ता आणि परवेशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रवेशच्या बॅटमधून आतापर्यंत 3 सिक्सर आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला रमेश पहिल्या षटकामध्ये 10 आल्या आणि आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिल्या तर 20 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतात. त्या म्हणजेच दुसऱ्या ओव्हरमध्ये आता तर 30 धावा सध्या तरी टीमच्या टोटलमध्ये. पहिला फलंदाज बाद झालाय. राज आलाय मैदानाच्या आतमध्ये नंबर 3 वरती आणि षटक आपल्याला पाहायला मिळते रमेश दुसरं. ताकदीचा वापर केलाय. बॉल मध्ये मिसटायमिंग झाला. फिल्डर आहेत वळतात एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न कुठेतरी मिस झाला. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी या ठिकाणी केली गेली आणि दरम्यान आपण पाहायला गेला तर या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ॲड होतात. मागच्या मॅचमध्ये काय सुंदर खेळ पाहिला बरसला. बलवंत दळवी त्याचा जो ट्रान्स आहे आणि आतापर्यंतच्या खरं तर त्यांच्या खेळीमधला हा उत्कृष्ट खेळ त्याने दाखवला गेला गावदेवी यवई समोर आणि त्या सामन्यामध्ये यवई संघाला त्याने परास्त केलं. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला गेलाय. ही चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला मुलीत माफी नाहीये. टप्पा पडला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्वर्गीय रघुनाथ सखाराम पाटील स्टँड त्या ठिकाणी प्रेक्षकांसाठी बनवलेला आहे. त्या प्रेक्षक कक्षामध्ये हा बॉल तुम्हाला जाताना पाहायला मिळाला. स्वर्गीय दिनकर धर्मा गोडे स्टँड सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला उभारलेला पाहायला मिळतोय. खरं तर प्रेक्षकांसाठी 3 मुख्य स्टँड आहेत. खेळाडूंसाठी 2 डगआउट. अर्थातच टॉस जिंकल्यानंतर डिसाईड करू शकतो कॅप्टन की कोणता डगआउट त्याने डिसाईड करायला हवा. त्याच्या अनुमानाने प्रेक्षक कक्षामध्ये चौकार आलाय. बॅट फिरली ऑन साइडला. परफेक्ट मिडल झाला. बॉल टप्पा पडलाय. फिल्डरचा अनुमान चुकेलच, कारण हे क्रीडांगणच असं आहे की समोर टप्पा पडल्यानंतर बाउन्स बॉलला मिळतोच. बॉल गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. ओव्हर नंबर 2 चा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजे टीमच्या टोटलमध्ये 40. 2 ओव्हरमध्ये 40 धावा हा टार्गेट 5 ओव्हरमध्ये आपण डिफेंड करण्यासाठी सेफ म्हणत असतो, परंतु आता कदाचित किरवली संघाचा जो 12th मॅन आहे तोही विचार करेल की तो जेव्हा स्टेजवरती आला तेव्हाच त्याने 2 धावा एक्स्ट्राच्या बहालच केल्या म्हणून, कारण त्याची ड्रेसिंग ही कंपल्सरी नाही आहे. ड्रेसिंग त्याचा ड्रेस किट हा पूर्ण नाही आहे. त्याच्या अनुमानाने आपण 5 ओव्हरनंतर लोणाड संघाचा जो टार्गेट सध्या तरी ऑन ग्राउंड जो होईल ना त्याच्यामध्ये 2 धावा ॲड करून आपण टार्गेट सांगूयात की किरवली संघ किती टार्गेटला तुम्हाला फेस जावं लागेल. 2 ओव्हरमध्ये तब्बल या ओव्हरमध्ये 30 धावा आल्या. 30 धावा म्हटल्या गेल्या तर भरपूर धावा सध्या तरी आहेत. आणि एक सामना पण असाही पाहिला होता की ज्या सामन्यामध्ये 36 धावा खर्च केला टीम जैन देवरुंगच्या माध्यमातून जितून, परंतु आता दुसरा बॉलर तुम्हाला पाहायला मिळतो रमेश ज्याच्या विरोधात 30 धावा बनल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या धावा 10. चाळीस धावा टीमच्या टोटलमध्ये आहेत. काहीशे सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत, परंतु ते सन्मान 3 ओव्हर आपण नंतर करूयात, कारण थोडासा आपल्याकडे वेळ मिळेल. त्या वेळेमध्ये आपण ते सन्मान या ठिकाणी पूर्ण करूयात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धावा टीमच्या टोटलमध्ये. शिवशक्ती लोणाड संघ सध्या तरी बॅटिंग करतो आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये सध्या तरी प्रवेश मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. राज गेला होता क्रमांक 3 वरती. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. अपिश खेळण्याचा प्रयत्न. बॉलमध्ये विकेट किपर अगदी कॉल करत होता फिल्डरला की कॅच पकडायची आहे, सोडायची नाही, आणि तेच केलं गेलं. फलंदाज इथनं बाद होईल. राज डगआउटचा शिकार या ठिकाणी होत असताना ही सफलता मिळतीये ती म्हणजेच गोलंदाज विशालला. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्नच झाला नाही. फुटवर्कचा थोडासा अभाव होता. राजने पहिला चेंडू फेस केला. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर विकेट त्याला मैदानाच्या बाहेर खरं तर त्याला पाठवलं गेलं. विकेट मिळाली गेली विशालला. 40 धावा 2 ओव्हरमध्ये बनल्यात. तर आता पॉवर प्लेचं जे षटक संपलंय ना त्या पॉवर प्ले निर्बंध हटल्यानंतर बॉलरला चांगली कसरत करावीच लागेल, कारण 40 धावा संख्या म्हटलं गेलं तर
जास्त बनल्यात 2 ओव्हरमध्ये. त्यात पेनाल्टीची ही धावसंख्या ॲड करायची आहे, त्याही 2 धावा मिळतील, तोही ॲडव्हान्टेज मिळेल टीम शिवशक्ती लोणाडला. एका बाजूला विचार करेल लोणाड संघ की आतापर्यंतची जी स्थिती आहे ती स्थिती खूप चांगली आहे आणि त्या स्थितीला अजूनही पुढे न्यायची आहे. क्रिकेट म्हटलं गेलं तर अप अँड डाऊन्स आणि स्पेशली आपण 5 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये ना एक ओव्हर जे थोडंसं विपरीत घडत असतं तर एक ओव्हर आपल्या बाजूने सुद्धा येत असं. सो त्या गोष्टीचा विचार करावा लागेल की जे दुसरं षटक महागडं गेलं आहे त्या महागड्या गेलेल्या षटकाला एखाद्या षटकाने गाळायला हवं. विशाल तेच करतोय. पहिल्या बॉलवरती त्याला मिळाली विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला अमीर, त्याला पहिला चेंडू फेस करावा लागेल गोलंदाज विशालचा. फिल्डिंग ट्रॅप सेट झाल्यात. मिड विकेट, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जागून खेळण्याचा प्रयत्न अपील केली आहे परंतु सांगतात बाला इकाडे सर की लक्ष्यमच्या बाहेर होता. डायरेक्टचा प्रयत्न झालाय आणि फलंदाज होईल बाद. बाद कोण होईल तर या इनिंगमध्ये ज्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये हाहाकार माजवला परवेश गरजेचा होता मैदानाच्या आतमध्ये थांबणं. आणि आपण जे चर्चा करत होतो की एखादा ओव्हर 5 ओव्हरच्या षटकामध्ये असा येतो की ज्या षटकामध्ये कमबॅक होतो, कदाचित तो हा षटक असू शकतो. परवेश बाद. सदा तो पाटी देव जो गावाच्या वेशीवरती बसलाय, पायामध्ये चांबड्याची चप्पल, खांद्यावरती घोंगडी, हातामध्ये घुंगराची काठी असा घेऊन तो गावाचं रक्षण करत असतो. आणि श्यामदादा दळवी यांना तो पावलेला आहे. खरं तर सातत्य असतं, आपला विश्वास असतो की ग्रामदेवताला आपण त्या पूजत असतो आणि त्या विश्वासाला जेव्हा आपण पूजतो ना, जपतो ना, तेव्हा आपल्याला आशीर्वादही मिळत असतो. आशीर्वाद आहे शमशेर दळवीवरती आणि त्यांच्याच नावाने हा संघही मैदानाच्या आतमध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय, सुंदर फटका, परफेक्टली गॅपमध्ये होता परंतु फिल्डर आहेत त्या ठिकाणी, बॉलला उचलून फील्ड करतात. परवेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय नवीन फलंदाज आतिश. याच्या अगोदर अमीर आला होता. टीमची धावसंख्या 42-42. या षटकामध्ये कंट्रोल केल्या थोड्याशा धावा, कारण कंट्रोल गरजेच्याच होत्या. 31 धावा इंडिव्हिज्युअल बनवल्या गेल्या. परवेशने तो झाला बाद. त्याच्यानंतर आल्या मैदानाच्या आतमध्ये आतिश आणि त्याने सुरुवात केली 2 धावेने आपल्या डावाची. ओव्हर द विकेटने फिंगर रोल, विकेट मिळेल आणि विकेट मिळाली आहे. या ओव्हरमधली पाहिली गेली तर तिसरी. सुंदर बॉल हाताळला गेला, एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डिंग चांगली झाली, परतेल मैदानाच्या बाहेर जाईल आतिश. मैदान सोडतोय. 2 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्या. खरं तर ज्या ठिकाणी परवेश बाद झाला ना, ती रिस्क उचलण्याची काही गरजच नव्हती. रिस्की सिंगल ती उचलली गेली. काहीशे सन्मान आहेत ते आपण आता या ठिकाणी कंप्लीट करूयात. विनंती आपण करूया. इथे विशेष सन्मान आपल्या या मुख्य व्यासपीठावरती संजय गोडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती देवरुंगपाडा गावचे समाजसेवक उद्योजक आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. कालिदास पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण संजय गोडे साहेबांचा इथे विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. लक्ष 7721 चषकाचं हे भव्य दिव्य आयोजनाने आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान करणं ही आपल्या भारताची परंपरा आहे, ही आपल्या भारताची संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते आयोजकांच्या माध्यमातून. त्यानंतर देवरुंगपाडा गावचे समाजसेवक उद्योजक रोहिदासजी गोडे साहेब इथे उपस्थित आहेत आणि रोहिदास गोडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. कालिदास पाटील साहेबांनाच विनंती असेल त्यांच्या शुभ हस्ते आपण हा त्यांचा विशेष सन्मान करूया. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती बाळारामजी मेहर साहेब इथे उपस्थित आहेत बापगावचे आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. कालिदास पाटील साहेबांनाच विनंती असेल आदरणीय श्री बाळारामजी मेहर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. ओ टू कॉम्बॉक्स
जिथे सज्ज आहेत. अजून आहेत का? त्यानंतर संघटनेचे सदस्य आहेत आदरणीय लखन पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. लखन पाटील साहेबांचा इथे विशेष सन्मान केला जाईल. लखन पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर दिलीप गोडे साहेबांचे इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. हा विशेष सन्मान केला जाईल. ओटो कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक भाग्यजी म्हात्रे सर. नाही रोशन संते सर हे चुकीचं आहे, कारण एक काल असा होता की आम्ही तुमचं समालोचन ऐकण्यासाठी ग्राउंडवरती जायचो आणि स्टेजच्या खाली बसून आम्ही तुमचं समालोचन भरपूर वेळा ऐकलेलं आहे. सो आम्ही तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. सो विनंती करेन भागेश म्हात्रे नाव माझ्यासाठी पुरेसे आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 42. तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2च धाबा आल्या. फुल टॉस बॉल ताकदीचा वापर ऑन साइडला बॅट्सविंग खूप चांगला होता. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये ही कॅच पकडली गेली. डीप मध्ये काऊ कॉर्नर फेस क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु आता इंटरेस्टिंग असेल तो म्हणजे ॲक्शन रिप्ले. पाहूयात ॲक्शन रिप्ले. फटका चांगला होता, दर्जेदार बॅट्सविंग, प्रॉपर कनेक्टिव्हिटी होती. फुल टॉस बॉल ऑन साइडला हवेमध्ये असताना फिल्डरने बघितलं, चेक केलं आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ 5 अटेम्प्टमध्ये हा झेल पकडलाय, परंतु निष्ठू दिला नाही. नेहमी म्हणतो आम्ही की संध्या या चहात बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असतात. जसा बिस्किट एखाद्या चहामध्ये तुम्ही जास्त काळांतराने ठेवाल तो बाहेर काढाल, जो निसटतो ना, तशा प्रकारे असतात. तात्काळ त्या संध्यांचं सोनं बनवायचं असतं. निष्ठू दिला नाही. बॉल कॅचला पकडली गेली. पहिल्याच बॉलवरती बाद झाला, मैदानाच्या बाहेर परतला गेला. तो म्हणजेच आमिर जो क्रमांक आपण पाहिला तर 4 वरती आला होता. ती चर्चा आपण करत होतो ना की 5 ओव्हरची मॅच अशा प्रकारे असते की एखाद्या ओव्हरमध्ये तुमच्यावरती अटॅक सुद्धा होईल, दुसऱ्या ओव्हरमध्ये डिफेंड सुद्धा होईल आणि या मॅचमध्ये सध्या तरी 30 तुम्हाला पाहायला मिळालंय. लेफ्ट हँड बॉलर राऊंड द विकेटने स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला बघितलं, डोक्यावरून जात होता, परंतु स्वतःलाही त्याने आवरलं. बॉल रिलीज करत असताना थोडासा पाय कदाचित पुढे गेला असावा, त्याच्यामुळे बॉलला त्याने वरून जाताना पाहिलं. जे घडलं तर सध्या तरी शिवशक्ती लोणारच्या माध्यमातून थोडंसं वाईट घडलंय, कारण परवेश बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सेट झाला होता. मग त्याची रनआउटची विकेट जायला हवी नव्हती, परंतु जर आणि तरसाठी क्रिकेट बनलेलाच नाहीये, त्याच्यामुळे तो थोडासा नाराज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला. राऊंड द विकेट समोर टप्पा होता, खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनचा हलकासा बाहेर. बाला इकडे सर सांगतात की इट्स व्हाईट बॉल. टीमच्या टोटलमध्ये अवांतर धावसंख्या ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या आता पोहोचते 44 या आकड्यावरती. सध्याची जी स्थिती आपण जर पाहिली ना तर शिवशक्ती लोणार संघाची खूप चांगली आहे. जरी विकेट 5 गेल्यात तरी स्थिती जर आपण पाहिली ना तर 2 ओव्हरमध्ये जिथे 40 धावा बनल्या तिथेच चांगली स्थिती झाली या टीमची. राऊंड द विकेटने लॉफ केला गेलाय समोर. सुंदर फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह अगदी एक्स्ट्रा कव्हरला चिरत असताना एका टप्प्याने बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हर, क्रॅकिंग ड्राईव्ह, चौकार. ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू निघाला. पंचाने दुसऱ्यांदा इशारा दिला गेला की हा व्हाईट बॉल आहे.
45 धावा, माफ करा. खुल्या टप्प्याचा बॉल ऑन साईडला त्या ठिकाणी चाललाय. सरळ रेषेत फिल्डरचा अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेला, परंतु शेवटच्या क्षणाला ही मिस्टेक तुम्हाला पाहायला मिळाली आणि भोगावा लागेल हा चौकार. आणि या चौकाराने माफ करा टीमची धावसंख्या आता तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच 53. 44 होता, तिथे चौकार आला होता. त्याच्यानंतर वाईट बॉल झाल्या धावा आता 53. 2 चौकार या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले. 2 मिस्टेकही झाल्यात, 2 वाईट बॉल आले, 2 चौकार आले, एक पहिल्या बॉलवरती विकेटही तुम्हाला पाहायला मिळाली. म्हणजे आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात 4, अजूनही 2 बॉलचा खेळ या ओव्हरमधला उर्वरित. राऊंड द विकेट, लोवर फुल टॉस, गती कमी केली, फ्लाईट दिली आधी, त्याच्यानंतर बॉल लँड झाला लोवर फुल टॉस. त्या ठिकाणी एक सिंगल तर जरूर मिळेल. या सिंगल टीमची धावसंख्या आता पुढे जाईल. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 54. ओव्हर नंबर 4चा खेळ सुरू आहे आणि 4 ओव्हरमध्ये 54 धावसंख्या आता बनल्या गेल्यात. या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकीय खेळी तुम्ही पाहिल्या. एक मनोज घाटाळच्या नावावरती राहिली, एक बबलू पाटीलच्या नावावरती. पहिल्या दिवसामध्ये 5 विकेट घेणारा तुम्हाला दैवत वेलेकरही पाहायला मिळाला. त्यानंतर विकेट हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिली. म्हणजेच या क्रिकेट स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळाल्यात. लो फुल टॉस बॉल गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. बॉल मध्ये 2 फिल्डर होते समोर. एका फिल्डरच्या हातामधनं बॉल निसटल्यानंतर विकेटचा धोका या ठिकाणी उद्भवला होता, परंतु या ठिकाणी एक सिंगल बनतीये. स्कोरर आमचे सांगतात की धावा बनल्या गेल्यात 55. 4 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 55. सध्या तरी 5चा आकडा आपण जास्त पाहतोय. 55 धावा बनल्यात. आता 5 विकेट गेल्यात. 5वी ओव्हर सुद्धा आता चालू होईल. खूप चांगल्या प्रकारे टायटल सॉन्ग मित्रांनो तुम्ही या स्पर्धेचं ऐकत आहात, कारण देवरुंग गावाचा ग्रामदैवत अर्थातच झोटिंग देव आणि सावरी देव खरं तर किरवली गावाचा ग्रामदैवत आहे. सावरी देवाच्या नावाने नेहमी हा संघ खेळत असतो. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार, आशिष, अशोक तरे यांचा संघ बाळगोपाल सोनालेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ जय अंबिका देवरुंगपाडा अर्थातच ऋतिक गोडे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की या इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला कंपल्सरी टॉससाठी यायचं. दोन्ही टीममध्ये द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅचमध्ये, परंतु या मॅचमध्ये सध्या तरी हे 2 संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. शेवटची ओव्हर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला. डीपमध्ये मिड विकेटवरून फिल्डर आला. डावकुऱ्या हाताने फिल्डरने फेकला ऑन अ स्टंप. फेकी चांगली राहिली. अंपायर त्या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की या ठिकाणी सिंगल आली आहे. चांगल्या प्रकारे सध्या तरी अंपायरिंग सुरू आहे. बाला इकाडे सर त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांची कामगिरी चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. लेग स्टंपच्या बाहेर होता बॉल, खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु अंपायरचा इशारा वाईट बॉलचा. अवंतर धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होत असताना धावा आता पुढे सरकत आहेत. टीमच्या टोटलमध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळते 57. 57 ऑन बोर्ड. बहुत तयार विशाल लेफ्ट आर्म बॉलर आहेत, त्याच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मध्ये फाईन लेग अगदी सेट होता. फाईन त्या ठिकाणी थोडासा पुढे आला. कॅच पकडली गेली. इथनं विकेटचं पत होईल. लागेल झटका टीम शिवशक्ती लोणारला अर्थातच बाद ऋषी. पावला श्याम दादा वेलकम प्रशांत बजागे, एक चांगले खेळाडू आणि किरवलीच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या चांगला इनिंग तुम्ही बघितलात, परंतु आता ॲज अ प्रेक्षक म्हणून ते आता मंचावरती उपस्थित होतात. या वेलकम तुमचं सहर्ष स्वागत. विकेट आली आहे. अगेन्स्ट स्विंग खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला जो प्रवास होता तो प्रवास मोठ्या फटक्याने करायचा होता, परंतु मोठा फटका खेळत असताना ऋषी बाद झालात आणि आता आला आहे मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरसाठी कमी गतीचा बॉल समोरून अगदी थोडासा कमी गतीचा बॉल टाकला. लेफ्ट आर्म सध्या तरी ओव्हर द विकेटने बॉलिंग सुरू आहे. जेव्हा अगेन्स्ट स्विंग तुम्हाला खेळायचा असतो ना, तेव्हा परफेक्शन तुमचं पाहिजे की त्या बॉलवरती नजर जेव्हा एखाद्या लेफ्ट आर्म बॉलरच्या समोर तुम्ही ठेवता ना, तर तुम्ही मोठे फटके इझिली खेळू शकता. नजर होती. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्क्वेअर लेगला फिल्डर वळतात, परंतु त्याच्या अवाक्या बाहेर फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर हा सिक्सर.
फुल टॉस बॉलवरती फुल टोल वसूल केलं. मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर गेल्या, त्याची दखल घेतली गेली. खरं तर पहिला चेंडू त्याने फेस केला डॉट, त्याचा नंतर फुल टॉस बॉलवरती तुटून पडला तो आणि षटकार आलाय. लेग स्टंपवरती बॉल, सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकदा फाईन लेग, पुन्हा एकदा होता इन ॲक्शन, परंतु आता त्याच्याकडनं कॅच ड्रॉप झाली आहे. ज्ञानेश्वरला हवी आहे ती म्हणजे स्ट्राईक, आणि ते सांगतात ज्ञानेश्वर. कदाचित काय होईल या बॉलवरती, बाद होणार की नाही. एकच रन. यस, दोन्ही बॅट्समन क्रॉस व्हायला हवेत अशी या स्पर्धेच्या नियमावल्या आहेत. सो दोन्ही बॅट्समन क्रॉस झाले नाही, त्याच्या अनुमानाने फक्त सिंगल मिळतीये. हवी होती स्ट्राईक ज्ञानेश्वरला. 64 धावसंख्या झाल्यात. एखादा मोठा फटका आला असता तर कदाचित 68 किंवा 69 पर्यंत हा धावफलक गेला असता टार्गेटसाठी टीम किरवली समोर. परंतु ही विसरून चालणार नाही की 2 धावसंख्येची पॅनल्टी अजूनही ॲड करायची. सो 12th मॅन आमच्याकडे पाहतात की कदाचित आमच्याकडनं चुकी व्हावी आणि ती ॲड न करावी, परंतु आमचं लक्ष असतं. यावेळेला कमी गतीचा हाही बॉल चाललाय पॉईंटच्या हातामध्ये. फिल्डिंग चांगली झाली. या बॉलवरती मिळते सिंगल. 65 धावसंख्या आता करत आहोत आम्ही ॲड 2 धाबा. 65 अर्थात 67 आणि 68 धावसंख्येचं लक्ष या मॅचमध्ये बनवावं लागेल, ते म्हणजे टीम सावरीदेव किरवलीला. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण बोलणार आहोत. बालगोपाल सोनालेपाडा आणि त्यांच्या विरोधात जय अंबिका देवरुंगपाडा. अर्थातच एका बाजूला असेल ऋतिक गोडे अँड कंपनी आणि दुसऱ्या बाजूला असेल अशोक तरे अँड कंपनी. सो आपण जाऊयात, टॉस करूयात. मी विनंती करेन मंचावरून बालारामजी मेहर आणि रोहिदासजी गोडे साहेब यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करूयात. एक चांगली मॅच मित्रांनो तुम्ही अनुभवणार आहात या विभागामध्ये. याच क्रीडांगणावरती बालगोपाल सोनालेपाडा ने मेगा फायनल खरं तर जिंकली. सरपंच उपसरपंच चषकाची ती मेगा फायनल, परंतु त्यांना संजय स्पोर्ट सावध या स्पर्धेमध्ये पराभूत होताना तुम्ही बघितलं. परंतु आता सध्या तरी या क्रीडांगणाचा अनुभव असणारा बालगोपाल सोनालेपाडा संघ तुम्हाला विरोधात पाहायला मिळेल. तो म्हणजेच लक्ष्यचषक असा कॉल केला गेलाय आणि जय झोटिंग क्रिकेट संघ देवरुंग. सो टॉस गमावला गेलाय टीम देवरुंगपाडा या टीमनं. थोडासा ओपिनियन आपण नक्कीच घेऊयात. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत, सो आपण ओपिनियन या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर कॉलिंग तुमची होती, परंतु कॉलिंग तुमच्या विरोधात लागली. आता टॉस जिंकला टीम बालगोपाल सोनालेपाडा या टीमनं. काय डिसिजन द्याल? फिल्डिंग करणार. नो डाऊट. खरं तर प्रथमतः बॅटिंग ही चांगली झाली तरी तुम्ही फिल्डिंगच्या माध्यमातून त्या धावसंख्या डिफेंड करण्याची ताकद ठेवता. तुमच्याकडे ओमकार, तुमच्याकडे मयूर, आशिष आणि अशोक तरेसारखे वेगवान बॉलर आहेत. काय वाटतं ह्या स्पर्धेमध्ये आता तुम्ही फिल्डिंग घेतात, 5 ओव्हरचा हा सामना असेल, कोणत्या गोलंदाजावरती 2 षटकांचा तुम्ही भार सोपवाल की सिच्युएशननुसार त्या बॉलरला तुम्ही सेकंड स्पेलमध्ये पाठवाल? सिच्युएशननुसार आम्ही बॉलिंग देण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीला फ्रंटलाईन बॉलरपैकी सगळ्यांनाच माहीत आहेत की फ्रंटलाईन बॉलिंग तुमची कशा प्रकारे असेल. या स्पर्धेबद्दलचा विचार करता हे क्रीडांगण तुम्ही पाहता तर आता फिल्डिंग तुम्ही घेतली गेली आहे. किती धावसंख्येचं टार्गेट मिनिमम तुम्ही सेट कराल जे समोरच्या टीमला तुम्ही बनवून द्याल? ते बॅटिंग करणार आहेत ना, 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण की 2 दिवस झालो बघतोय रनासुद्धा होत नाहीत आणि 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू. या क्रीडांगणावरती तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण या क्रीडांगणाच्या चहूबाजू तुम्हाला माहिती आहेत. अनेक वेळा क्रीडांगणावरती तुम्ही खेळता, परंतु ही स्पर्धा श्यामशेठ दळवी यांच्या माध्यमातून जय शूटिंग देवरुंग टीमच्या वतीनं लक्ष्य चषक 2025 या ठिकाणी भरवलं गेलं आहे. हे देखणं आयोजन सुंदर शामयानं क्रीडांगणाचं सुशोभीकरण, या स्पर्धेबद्दलचे शब्द तुमचे काय आहेत? स्पर्धा तर खूपच चांगली आहे आणि प्रथमच आपल्या असोसिएशनमध्ये 5 ओव्हरची मॅच ठेवलेले आहेत आणि मजा येईल 5 ओव्हरची मॅच खेळायला. रामकृष्ण दादा म्हटले होते की या विभागामध्ये 5 ओव्हरच्या मॅचेस बहुतांश कमी असतात, परंतु आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू. तीच गोष्ट श्यामशेठ दळवी आणि जय जोटिंग देवरुंग टीमच्या कानापर्यंत गेली आणि तुमच्यासाठी हे त्यांनी प्लॅटफॉर्म केलं. सो सुंदर ओपिनियन नक्कीच तुझं या ठिकाणी राहिलं. आता कॉलिंग तुमची होती, टॉस गमावला गेला, बॅटिंग करायचे, काय माइंडमध्ये सेट आहे, किती आकडा तुम्ही क्रॉस करणार आणि कोणत्या फ्रंटलाईन बॅट्समनला तुम्ही पुढे पाठवणार? अपेक्षा तर सर्वांकडून करतो ना, 60+ जाण्याचा प्रयत्न करतो. ऋतिक गोडेचा मेन रोल तुमच्या टीममध्ये राहतो, परंतु तो सोडल्यानंतर कोणते असे फलंदाज तुम्ही चॉईस कराल की जे बॅटिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करतील? 11 जण गेलं तर सर्वांकडून अपेक्षा करतो सर्वजण 100% देण्याचा प्रयत्न करा. समोर बालगोपाल सोनालेपाडा, प्रेक्षकांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. 100%. या स्पर्धेचे खरं तर तुम्ही घटक आहात, तुमच्याही मॅनेजमेंटच्या माध्यमातून
ह्या जय जोटिंग देवरुंग टीमला खरं तर तुम्ही सपोर्ट करता, कारण माहिती आहे की जेव्हा बाहेर खेळण्यासाठी जाता तेव्हा देवरुंगपाडा आणि देवरुंग हा एकत्रित संघ करून तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरता, परंतु असोसिएशनच्या माध्यमातून एवढं देखणं आयोजन या जय जोटिंग देवरुंग टीमच्या माध्यमातून झालं आहे. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप छान आहे ना. पहिल्याच वेळी आपल्या इथे 5 वर्ष मॅचेस खेळतात. नाईटला बी खूप छान मॅचेस झाले. थँक्यू सो मच. प्युअर आणि क्लीन दोन्ही टीमच्या कॅप्टनचे ओपिनियन आपण ऐकले. टॉस जिंकलाय. टॉस बॉक्समधून आम्ही न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की बालगोपाल सोनालेपाडा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला, डिसिजन फिल्डिंगचा घेतलाय. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर म्हणजेच बॅटिंग करताना देवरुंगपाडा. सो कुठेही जाऊ नका, एक चांगली मॅच तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता ऑन गोईंग मॅचकडे आपण या ठिकाणी वळतोय, जिथं टार्गेट चांगलं सेट केलेलं आहे ते म्हणजेच टीम किरवली समोर फिल्डिंग करत असताना नक्कीच तो संघ तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु त्या धावा आता डिफेंड करायच्या आहेत. कशाप्रकारे डिफेंड केल्या जातील की कशाप्रकारे चेस केल्या जातील या ऐकूया मायक्रोफोनवरून. आम्ही इन्व्हाइट करतो आमच्या कॉमबॉक्समध्ये आवाज टेनिस बॉल क्रिकेटचा, आवाज भिवंडीचा, आवाज कुकसे गावाचा, योगेजी पाटील सरांच्या शुभवाणीतून. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद भागेश मात्रे, धन्यवाद रोशनजी संते सर. आणि पाहू शकाल या ठिकाणी या पहिल्या इनिंगचा खेळ आपण जर पाहिला तर 67 धावा या ठिकाणी जोडल्या गेल्या 5 षटकामध्ये. चांगला केला आज शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. 65 धावा जोडल्या आणि 2 धावा पॅनल्टीच्या. अर्थात किरोली संघाचा जो 12वा खेळाडू आहे तो मात्र संघाच्या गणवेशात नाही, त्यामुळे त्या 2 धावा आपण या ठिकाणी एक्झॅक्टली जोडल्या. आणि 68 धावांचा पाठला करत असताना सलामीची जोडी तुम्ही पाहू शकाल. गुरुनाथ उर्फ पप्पू त्याच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर राहुल. करण आहे गुरुनाथ उर्फ पप्पू आणि त्याच्या सोबतीला राहुल, ही सलामीची जोडी आहे. आणि गोलंदाजीमध्ये पाहूया या ठिकाणी सोहेल शेख आलाय. जरूर थोडीशी आमची 12 बकऱ्या लोणार सगळे डिप्रेशन मध्ये आहेत, हरकत नाही, होत असतो कधी कधी. अमीर शेख आणि सोहेल शेख हे दोन्ही बंधुराज आहेत. आणि आज आपण जर बॅटिंग ऑर्डरमध्ये पाहिलं तर प्रवेशने काय जबरदस्त प्रवेश केला या मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल 31 धावांची तुफानी केली त्यांनी मात्र साकारली. त्यामध्ये आपण पाहिलं 3 षटकारांचा समाविष्ट होता आणि 2 चौकारांचा समाविष्ट होता. डावाला सुरुवात, 68 धावांचा पाठलाग सुरू आहे. आणि पाहू शकाल दोन्ही फलंदाज अगदी खेळपट्टीवरती सज्ज आहेत. आणि किरोली संघाच्या खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. कुठल्याही फलंदाजाने सिक्सर हॅट्रिक केली किंवा चौकार हॅट्रिक केली तर किरोली गावचे उद्योजक केतन बजागे उर्फ भोक्याबाई यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. सध्या ते मात्र ही स्पर्धा एन्जॉय करतायत. आज सुपर सॅटर्डे आहे आणि आफ्टरनून सेशनमध्ये मात्र नक्कीच ते या ठिकाणी एन्जॉय करतायत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. त्याच्या समेत आमचे प्रिय मित्र मिस्टर विजय घरात सुद्धा मात्र ते या ठिकाणी सज्ज आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चला सामना सुरुवात करूया. वेळ आपल्याकडे खूपच कमी आहे कारण आज आपल्याला नॉनस्टॉप क्रिकेट खेळवायचं आहे, याची सर्व संघाने नोंद घ्यावी. चला टाइम सुरू असेल एक्झॅक्टली 1:15 झालेले आहेत आणि पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्यास सज्ज होतो या गोलंदाज सोहेल. थोडासा दूरवरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. चेंडूची लाईन आपण जर पाहिली तर अगदी उजव्या स्टिकच्या भरपूर लाईन बाहेर होती आणि त्याचमुळे मात्र पंचांनी या ठिकाणी दंडित केलं गेलं. पहिला चेंडू आपण जर पाहिलं तर अतिरिक्त सौजन्य मात्र हाताळला गेला. आव्हान त्याच्या रूपाने मात्र या ठिकाणी किरवली संघाचं खातं उघडलं गेलं. सातत्याने या सीझनमध्ये 2 संघ आपल्याला किरवली गावातून पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर कट करण्याचा फटका प्रयत्न झाला परंतु पाहू शकेल बॅटची कडा होती परंतु एस्टनच्या पाठीमागे एसटी रक्षकाकडून मात्र त्या ठिकाणी चूक मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या अखेर या ठिकाणी सोहेलला मात्र जरूर सफलता मिळाली असती. परंतु डे फॉर्मॅटचा आपण जर विचार केला तर जी आमची त्रिमूर्ती पंचांची भूमिका आहे लाजवाब पाहिले आपण. पंच महेंद्र भवर सर, त्याचप्रमाणे पाहू शकाल पंच राम पाटोले, उमेश जिकेने जे आपण पाहिले तर नाईट फॉर्मॅटमध्ये आहेत. सध्या पाहू शकाल आपण या ठिकाणी पंच बाला ऐकारे स्क्वेअरच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगली लेंथ, जबरदस्त मात्र कमबॅक, जबरदस्त वापसी. पहिला चेंडू जरूर त्याच्या वतीने आपण पाहिला अगदी स्फिअर होता परंतु तदनंतर अतिशय सुंदर मात्र या ठिकाणी
चेंडूच्या हाताने पाला बोलायची चांगली लाईन त्यांनी मेंटेन केली आणि चांगल्या लेंथवरती मारा करतो. सातत्याने मात्र उंची त्याची फारच जास्त आहे आणि त्या उंचीचा मात्र तो परफेक्टली फायदा घेत असतो. आणि पाहू शकाल कधी कधी चेंडूला मात्र त्या ठिकाणी हॅमर सुद्धा करत असतो. सॉफ्ट अँड ड्राईव्ह केला मिडॉनला, कुठला फिल्डर नाही. लॉंग ऑनचा शत्रकी जवळपास मिडॉनकडे मात्र वाटचाल करतो. एक धाव जरूर पुढे झाली आणि एक धावेवरती तुम्हाला मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते अगदी कासोचाप गतीनं. पहिल्या पॉवर प्ले खेळामध्ये सावरदेव किरोली संघाची बिनगडी बाद 2. साई शेडबजागे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. आणि उद्या सुद्धा तुम्हाला मित्रांनो आडे किरोली संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. त्या संघाचे पुरस्कर्ते आहेत राकेशजी दिगाडकर. आणि सध्या आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं मात्र पूर्णपणे या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी प्रशांत बजागे आमच्या कॉम बॉक्समध्ये सज्ज आहेत. अभ्यास असा करा की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देता येईल तर तुम्ही परीक्षा देण्यासाठी या स्पर्धेमध्ये तुम्हाला उतरायचं आहे. 2 धावा धाव फलकावरती. एक धाव बॅटच्या स्वरूपात आली, एक धाव अवतरच्या रूपाने आली. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन, लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे. चेंडू पेसिनपुला बीट केला जातोय. फटका चांगला आहे, गॅप शोधला, चेंडू पुढे, रेस सुरू आहे आणि चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेनं. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं, फेक केलं. तोपर्यंत 3 धावा वेगानं पूर्ण केल्या. लक्ष खूप मोठं आहे. 68 धावांचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने मात्र 2 पॉवर प्लेची षटकं तुमच्यासाठी फार महत्त्वाची असतील. जर तुम्ही या 2 षटकामध्ये किमान 25 जरी धावा जोडल्या तर जरूर तुमच्या वरती जो दडपण आहे, प्रेशर आहे, तो मात्र रिलीज होऊ शकतोय. परंतु तशा प्रकारची तुम्हाला कामगिरी करावी लागेल. कारण पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर लोणार संघाने पहिल्याच 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 40 धावा जोडल्या होत्या. त्या दृष्टिकोनातून तुम्हाला धावांचा जर पाठलाग करायचा असेल तर मात्र या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. फुल्लर लेत होती, खोदून काढलाय, पाहू शकाल अगदी मिड ऑफचा फिल्डर मिडॉनकडे गेला आणि चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आपण. सिंगल धाव कंप्लीट झाली. आतापर्यंत एकही फलंदाजाला सीमारेषा ओलांडण्याची संधी मिळाली नाही कारण अचूक लेंथवरती गोलंदाज सुहेलने मारा केला आणि या सिंगलच्या वतीने धाव फलकावरती 6 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. प्रदीपजी थेले यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. सध्या शिवशक्ती लोणार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. आणि या सीझनमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी या संघ पाहिला तर थोडीशी त्यांची कामगिरी आपल्याला खालावलेली पाहायला मिळते. परंतु संघनायकाने सांगितले की ही स्पर्धा आमच्यासाठी खास आहे, महत्वाची आहे. फटका हवेत केला, चांगला स्ट्रोक आहे परंतु लॉंग ऑन आहे. चेंडूच्या खाली ज्ञानेश्वर, त्याने पकडला झेल, समाप्त झालाय फलंदाज. राहुलचा खेळ पहिला धक्का लागत असताना टीम किरवलीला. ग्रामदेवता अर्थात झुटिंग देवाचा या ठिकाणी गुणगान करणारं संगीत आपण पाहतोय. आणि जरूर श्यामजी दलवी साहेबांना सुद्धा मात्र हा देव पावलेला आहे आणि त्यांचं गुणगान करणारं आपण गीत इथे मात्र ऐकलं. परंतु या ठिकाणी कुठेतरी लॉंग ऑनची सीमारेषा राहुलला मात्र ओलांडायची होती परंतु त्या ठिकाणी जाल विणलं होतं. लॉंग ऑनवरती फिल्डर तैनात होता आणि त्याचमुळे झेलबादच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद झाला. परंतु राहुलची निराशजनक कामगिरी आपण पाहू शकाल. फक्त 3 धावांचं त्याने आपल्या संघाला योगदान दिलं आणि त्याचमुळे आता मात्र नवीन फलंदाज जसा लेफ्टी बाद झाला तसा लेफ्टी मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर विशाल. इनेट नंबर 3 मिस्टर विशाल वाघे चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ त्यांनी सादर केला. कमबॅक करणारा स्पेल त्याचं पाहिलं आपण. कारण 3ऱ्या ओव्हरचा आपण जर विचार केला पहिल्या इनिंगमध्ये तर विशालनं फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर त्यांनी 10 धावा म्हणजे 2 स्पेलमध्ये त्यांनी 12 धावा खर्च करत एकूण 3 विकेट्स प्राप्त केले होते. आणि आता बॅटिंगमध्ये पाहूया आपल्या संघाची तो जबाबदारी स्वीकारेल का. या ठिकाणी जरूर पप्पू सलामीला आलाय परंतु पप्पू मात्र त्या ठिकाणी थोडासा सास पडतोय. पंचाकडे मात्र कुठेतरी व्हाईटची खून करतोय, मागणी करतोय. परंतु आमचे पंच सुद्धा मात्र भरपूर अनुभवी आहेत कारण पंचाने सुद्धा एक काल गाजवलेला आहे
आणि जबरदस्त कॅम्बरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूने इथे मात्र सुरुवात केली गोलंदाज राजनं. आतापर्यंत 7 चेंडूचा खेळ आपण इथे पाहिलेला आहे. फलकावरती धावसंख्या आपण जर पाहिल्या तर फक्त 6. धावांची गती वाढवावी लागेल. प्रयत्न करतात. फटका हवेत खेळलाय परंतु पाऊस लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जवळपास ज्ञानेश्वर पुन्हा मिड ऑफ कडे मात्र नक्कीच पोहोचला होता. काय सुंदर प्रयत्न त्याचे पाहिले आपण. आणि तसाही जर पाहिलं तर ज्ञानेश्वर हा एक हॉट खेळाडू आहे, चप्पल खेळाडू आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी कधी कधी संघनायकाची भूमिका सुद्धा तो पार पाडत असतो. पहा इकडून तिकडे तिकडून इकडे किती धावफल त्याची सुरू आहे. कारण त्यांना या सीझनमध्ये पहिल्या विजयाच्या ते शोधात आहेत. कारण आतापर्यंत कुठल्या स्पर्धेमध्ये त्यांनी विजय संपादित केलेला नाहीये. आणि जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून ती सुरुवात ते करतील का. दुसरीकडे पाहिल्या तर सौरदेव किरवली संघ दिवसभर चांगला खेळ करतोय परंतु काही ठिकाणी त्यांच्या चुका सुद्धा आपण पाहिल्या. खास करून खासदार चषकामध्ये सुद्धा मात्र त्यांच्याकडून मोठी चूक घडली पवनपुत्र पिशे संघाच्या स्पर्धेमध्ये. पण त्या सर्व गोष्टी मात्र विसरावं लागतील. हुक केला, फटका हवेत केला, नो मॅन स्टँड. परंतु ज्ञानेश्वर पुन्हा तिकडे मात्र वाटचाल करतायत. जेटमॅन थोडंसं चुकीचं पाहिलं आणि चेंडू सोबत मात्र ज्ञानेश्वर सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला आणि मिळाला एकूण 4 धावा. जरूर नुकतीच काही दिवसांपूर्वी सावरी देवाची नक्कीच जरूर अगदी किरोली वासियांच्या माध्यमातून पूजा झालेली आहे. चांगला कार्यक्रम त्या गावामध्ये आपल्याला पाहायला. जगन्नाथजी महाराज यांच्या माध्यमातून कीर्तनाची सेवा सुद्धा मात्र त्या ठिकाणी संपन्न झाली. 1 तारखेला तो कार्यक्रम संपन्न झाला आणि पहा त्याच देवाच्या नावानं संघ मात्र या ठिकाणी सध्या खेळतोय. सावरदेव किरवली आणि संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय साईशेठ बजागे. पहिल्या चौकाराला किरवली संघाच्या इनिंगमध्ये आणि तो चौकार विशालच्या बॅटमधून पाहिला आपण. समोरच्या दिशेने फटका केला, लॉंग ऑन आहे. चेंडू पर्यंत पोहोचेल का. प्रयत्न चांगले झाले होते परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू धरतीवरती दान झाला. परंतु या झेल ड्रॉप झाल्यानंतर तो जीवनदान विशालला मिळाला. त्याचा तो किती योग्य फायदा घेईल. कारण आपण अनेकदा पाहिलेलं की जेव्हा जेव्हा फलंदाजांना संधी मिळत असते तेव्हा तेव्हा ते फलंदाज संधीचं सोनं करतात. परंतु इथे मात्र विशाल तो सोनं करेल का की एखादी मोठी इनिंग मात्र आपल्या संघासाठी खेळेल का. आणि इनिंगच नव्हे तर मॅच विनिंग ती इनिंग असेल का याकडे आता सर्वांच्या नजरा असतील. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांच्या संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करते. ते म्हणजे डबल डिजिटमध्ये 1 गडी बाद 13. लक्ष्य आहे 68 धावांचं. अजून 55 धावा तुम्हाला इथून जोडायच्या आहेत. पुन्हा मिस टायमिंग शॉट मिड विकेट चेंडूच्या खाली पोहोचतोय. झेल पकडण्याचा प्रयत्न आणि खेळ झेल संपन्न झाला आणि मोठे विकेट प्राप्त केली गोलंदाज राजनं. लागेल किरवलीला हा दुसरा धक्का. बाद झाला. ज्ञानेश्वरच्या चेहऱ्यावरती गोडशी गोड स्माइल पाहायला मिळाली. असं वाटतं की जवळीक नातं दोघांमध्ये असावं, प्रेमाचे संबंध असावेत. आणि तसे आपण पाहतो की प्रेमासंबंधी आपण जरूर एखाद्या स्पर्धेच्या बाहेर ज्यावेळी एकमेकांच्या गाठी होतात, भेटी होतात तेव्हा मात्र आपल्याला मैत्रीचे संबंध जपायचे असतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये हे सर्व मित्र एकमेकांच्या विरोधात खेळत असतात. मित्रच नव्हे तर कधी कधी एकाच गावातील 2 संघ सुद्धा एकाच संघाच्या विरोधात मात्र लढत असतात. आणि ती लढत तुम्हाला मित्रांनो श्री गणेश चषकामध्ये पाहायला मिळणार आहे. कारण लोणाड विरुद्ध लोणाड अशी मॅच तिथे मात्र होणार आहे जांभूलपाड्याच्या स्पर्धेमध्ये. परंतु सध्या शिवशक्ती लोणाड संघाच्या विरोधात सावरदेव किरवली आहे आणि संकटात सापडलेला आहे. आणि त्या संकटातून मात्र या ठिकाणी बाहेर काढेल का फलंदाज विनोद बजागे रायटी. हो परंतु लेफ्टीचा प्रयत्न केला त्याने. कारण त्याला सुद्धा माहिती आहे की आता मात्र काहीतरी वेगळं आपल्याला करावं लागेल. आणि पाहू शकाल या ठिकाणी चेंडूची हाताळणी मात्र चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली.
दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 13 आणि या पावसाळ्याला या ठिकाणी एक स्पेशल पारितोषिक आहे मिस्टर विनोद बजागेसाठी. जर आपण जर षटकार इथे लगावले पर 6 साठी माजी उपसरपंच हिताडे किरोलीचे सन्माननीय राकेशजी दिगाडकर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक पर 6 साठी आणि हॅट्रिक जर तुम्ही संपन्न केली तर मिस्टर भोक्याबाई अर्थात केतन बजागे याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवला जातोय परंतु या ठिकाणी कुठेतरी आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल कारण 2 षटकामध्ये फक्त धाबा जोडल्या गेल्या 13 आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी 55 धाबांची आवश्यकता आहे. तुम्हाला अस्किंग रन रेटमध्ये मात्र या ठिकाणी बढोतरी करावी लागेल आणि तो कार्य इथून मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का नवीन गोलंदाज पाहू शकाल या ठिकाणी पवन सज्ज होतोय म्हणजे 3रा षटक सुरू आहे आणि 3ही षटकांसाठी आता मात्र या ठिकाणी शिवशक्ती लोणार संघाने नवीन गोलंदाजांचा मात्र या ठिकाणी वापर केलेला आहे. पहिला चेंडू डाबे एसटी वाकवली कारण एक गोष्टी घडणारच होत्या कारण पहिल्या चेंडूपासून या ठिकाणी पप्पू पूर्णपणे सास पडत होता आणि अखेर त्याच्या खेळीवरती अंत लावलं गेलं. पहिली सफलता प्राप्त केली गोलंदाज पवन. अखेर 3रा धक्का लागला टीम किरवली संघाला. पप्पूच्या खेळीकडे लक्ष वेधूया. 7 चेंडू त्याने फेस केले आणि फक्त 3च धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय देवरुंगचे समाजसेवक संतोषजी पाटील यांचं शुभ आगमन झालेलं आहे. गोड्या पाहू शकाल चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि पाहिलं तर प्रॅक्टिसमध्ये पप्पू मात्र चांगले रिव्हर्स अल्टीपल्टी मात्र खेळत असतो. गोलंदाज तर अगदी नाचवत असतो परंतु एक्झॅक्टली या स्पर्धेमध्ये मात्र त्याच्याकडून मात्र चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळाली नाही. नवीन फलंदाज स्वतः संघनायक आलेला आहे. आता मात्र या ठिकाणी हेमंत या जोडीवरती आता मात्र पूर्णपणे जबाबदारी किरोली संघाची आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस लेग स्टिकला चेंडू सोडून चालला वाईटचा इशारा. कारण दोघांकडे चांगला अनुभव आहे कारण विनोद बजागे आणि त्याच्या सोबतीला हेमंत आणि दोघांसाठी पर 6 साठी माजी उपसरपंच राकेश दिगाडकर याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे आणि त्या षटकाराची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी पहा कुठेतरी या बोनसच्या रूपाने धावा बहाल केल्या जात आहेत कारण पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केली होती. पवनने त्याचा कॉन्फिडन्स पाहिलं तर या ठिकाणी हाय लेवलला जाणं गरजेचं होतं परंतु नक्कीच तो लो कॉन्फिडन्स पाहतोय कारण बॅक टू बॅक 2 त्यांनी अतिरिक्त चेंडू हाताळले आणि प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा मात्र त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र बहाल गेल्या. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 15. अजून 53 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 17. ऑन साईडला अगदी क्रॉस बॅटेड फटका चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये प्रोटेक्शन तुम्ही पाहू शकाल. तिथे मात्र मिस फिल्डिंग बॅकअपला मात्र त्या ठिकाणी फिल्डर उपस्थित आहेत. बॅकअप जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. तसं तुम्ही पाहिलं असेल की विजय गर्त्याच्या पाठीमागे बॅकअप राकेश दिगाडकरचा आहे. म्हणजे जर बॅकअप असेल तर तुम्ही किती उंच इमारतीवरून खाली उडी मारू शकता. तर बॅकअप नसेल तर तुम्ही 2 मजली सुद्धा बिल्डिंग चढू शकणार नाहीये. अशी जीवनाची कथा आहे मित्रांनो. परंतु या ठिकाणी ते दृश्य पाहिलं आणि या फलंदाजाने तब्बल 2 धाबा मात्र त्या ठिकाणी एक्झॅक्टली पूर्ण केल्या. सिंगल डबलवरती मात्र या ठिकाणी आता भर टाकण्याचा प्रयत्न करतात. एक मात्र चौकार पाहिला आपण विशालच्या बॅटमधून तदनंतर कुठल्याही फलंदाजाला सीमारेषा ओलांडता आली नाही. पावलांचा बाबा डान्सिंग ट्रॅक शॉट अगदी मित्रांच्या डोक्यावर चेंडू चालला अगदी आमच्या व्यासपीठावरती पाहुण्यांना सलामी देणारा हा चौकार. श्यामजी दलवी साहेबांनी जो नाम केला तो वाया नाही गेला कारण लक्षा बैलाच्या नावाने स्पर्धा आपण पाहत आहोत. ज्या लक्षानं अनेक मैदानं गाजवली आणि तोच लक्ष मित्र तुम्हाला उद्या थेट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पहा चेंज ऑफ पेस व्हेरिएशन प्रशांत याला म्हणतात क्वालिटी गोलंदाजी. कारण फलंदाज पहा एखादा जर मोठा फटकाला तर पुन्हा तो मोठ्या फटक्यासाठी केल्यासाठी सज्ज असतात. परंतु या ठिकाणी
फलंदाजी हावभाव ओळखले पवन आणि चेंडूमध्ये थोडासा परिवर्तन केलं आणि पहा परफेक्टली लेन तिथे पाहिली आपण आणि चेंडू सरळ स्थिर रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला डॉटच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर आहे 21, लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हर पेच चेंडू लिडिंग आहे, चेंडू हवे सॉफ्ट डिस्मिस होईल का कॉटन बॉलची शक्यता आहे, नाकारता येऊ शकणार नाहीये. अजून विकेटचं पतन आणि हेमंत बाद झाल्यानंतर आता मात्र आपण म्हणू शकतोय की किरोली संघ आता मात्र आपल्याला पूर्णपणे पिछाडीवरती पाहायला मिळते. आता मात्र मिडल ऑर्डरवरती पाहू शकाल लेफ्टी विनोद आणि रायटी विनोद हे दोन फलंदाज आता आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. लहानपणी आपण पत्त्यांची प्रशांत घरं बनवायचो, एखादा पत्ता कोसळला तर ती पूर्ण पत्ते कोसळायची, तशी परिस्थिती आता मात्र या ठिकाणी आपल्याला किरोली संघाची पाहायला मिळते. कारण जे 4 प्रमुख फलंदाज होते मात्र स्वस्तात बाद झाले. आता मात्र या 2 विनोदावरती किरोली गावाची आणि या सावरी देवाची आता मात्र नक्कीच या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा आहे. नक्कीच पाहूया या ठिकाणी एखादी मोठी इनिंग हे दुनिया जर पाहिले तर बजागे आहेत आणि पहा वडिलांचं नाव सुद्धा सेम आहे मित्रांनो. फरक एवढाच आहे की एक लेफ्टी आहे दुसरा रायटी आहे. पंचांचा वाईटचा इशारा आणि हा सुद्धा एक योगायोग म्हणू शकतोय. गोलंदाज पवनने आतापर्यंत पाहिलं तर या ओव्हरमध्ये हा तिसरा स्वेअर चेंडू टाकलेला आहे. थोडंसं लॉंग षटक आपण पाहतोय आणि त्याचप्रमाणे पाहू शकाल या ठिकाणी 22 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. वारंवार फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन पाहतोय कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आता मात्र अगदी ऑन साईडला 4 बाउंड्री रायडर्स आपण पाहतोय. लॉंग ऑन आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि पाहू शकाल एक लॉंग लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मध्ये एक फिल्डर तैनात आहे. डीप स्टॅकवर तुम्ही पाहू शकाल अगदी ऑफ साईडला सजवलाय आणि इथे मात्र चाबुक शॉट, चेंडू चालला मिड विकेटच्या आर पार, येतो या षटकार. त्या ठिकाणी आडव्या पट्ट्याने तो चेंडू मिडल गेला आणि खूपच दूरवर चेंडू मात्र जाऊन लँडिंग झाला. मॅच बॉल आलेला आहे. 6 धाबा तिथे मात्र जोडल्या गेल्या. शेवटच्या चेंडूवरती आय थिंक तो सिक्सर आला आणि या 2 षटकांच्या तुलनेनुसार पाहिलं तर तिसरा षटक खूपच महागडं पाहिलं आपण. एक्झॅक्टली पवनने तब्बल 15 धाबा खर्च केल्या, म्हणजे चांगली बॅटिंग तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. ऑन स्क्रीनवरती तुम्ही समीकरण पाहू शकाल. 12 चेंडूमध्ये 40 धाबांची आवश्यकता. 40 धाबा 12 चेंडूमध्ये जोडल्या तर पहिल्या इनिंगमध्ये शिवशक्ती लोणार संघाने आणि तशाच प्रकारची तुम्हाला आता कामगिरी दुसऱ्या इनिंगमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला ते कार्य करायचं आहे. कारण सामना जिंकायचा असेल तर 40 धाबा तुम्हाला इथून जोडावं लागतील. दुसरा स्पेलमध्ये सोहेल आलाय, परंतु षटक क्रमांक आहे 4था. पाहूया या 4थ्या ओव्हरमध्ये या सोहेल कशाप्रमाणे कामगिरी केली. कारण पहिल्या स्पेलमध्ये पाहिलं तर सोहेलनं पहिल्या पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं. फक्त 6 धाबा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या 4थ्या ओव्हरमध्ये त्याच्यावर फलंदाज अटॅक करतील का, अटॅक करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु फटका मिस्टामिंग आहे. अगदी शॉर्ट स्टॅक एव्हरच्या डोक्यावर चेंडू मात्र अगदी फ्लाय झालाय. जोपर्यंत लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धाबा अटॅक करायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. कारण वेल प्रत्येकाची येत असते. जरूर ही पहिली वेल जर पाहिली तर कुठेतरी या लोणार संघाची होती. ही वेल किरवलीकरांची असेल का. आणि पाहू शकाल डगआउटमधून प्रदीपजी तळे सुद्धा मात्र या सामन्याला जबरदस्त या ठिकाणी एन्जॉय करतायत. बॅटिंगसाठी ते जरूर आले, परंतु नक्कीच ते रिटायर हर्ट झाले. त्यांनी युवकांना संधी दिली, परंतु नक्कीच दयावली सामना संपन्न होईल. आपल्यास विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नभायचं आहे. 11 चेंडू शिल्लक, 38 धाबांची आवश्यकता. जबरदस्त मॅच. या षटकामध्ये जरूर चित्र स्पष्ट होईल की कुठल्या संघाचं पाड आपल्याला जड पाहायला मिळू शकेल. परफेक्टली अगदी बोगदा चेंडू टाकला, ब्लॉक होलमध्ये चेंडू हाताला गेला आणि जरूर शेवटच्या क्षणाला मात्र छोट्या बाकलीचा विनोद वापर केला. बाटच्या टोळा चेंडू स्पर्श झाला आणि अखेर
एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली ती म्हणजे या दोन्ही फलंदाजांना 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. सुंदर गुणलेखिकाची भूमिका आमच्या सोबतीला पाहू शकाल मिस्टर गणेश पाटील आहेत. जबरदस्त कामगिरी डोळ्यात ते सुद्धा तेल टाकून काम करतात, दिवस रात्र मेहनत करतायत कारण स्पर्धा आपल्या गाभाची आहे, अभिमानाची आहे आणि स्पर्धेला कुठल्या प्रकारचं गालबोट लागणार नाहीये यासाठी मात्र ते सुद्धा अपार मेहनत करतायत. त्यांचं करूया आपण स्वागत. परंतु या ठिकाणी 10 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. जिंकेल कोण, किरवली की लोणार, लोणार की किरवली. इथे मात्र या ओव्हरमध्ये फलंदाजी चांगली होईल की सोहेलकडे मात्र चांगला मारा पाहायला मिळेल. सर्वांच्या नजरा आता मात्र सामन्याकडे लागलेल्या आहेत कारण मॅच फार महत्वाची आहे, नॉकआउट स्पर्धा आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन, चेंडू गॅप मधून चाललाय वाडिश लॉंगॉनच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्यानं मिळतील एकूण 4 धावा. गाणं इथं मात्र पाहिलं तर सुंदर सादर केले, परंतु या विभागामध्ये ज्यावेळी आपण येतोय त्यावेळी मात्र खरोखरच लक्षा बैलाला मात्र तोडच नाहीये. अनेक मोठे मोठे मैदान तरी गाजवले आणि जरूर त्याचा मात्र सन्मान राखणारी मात्र ही स्पर्धा आपण पाहत आहोत. चेंडू द्या प्लीज. आता मात्र आयोजकांना सुद्धा विनंती करतोय की तुम्हाला सुद्धा आता मात्र या ठिकाणी तुम्ही सुद्धा सुटकेचा श्वास सोडलाय कारण तुम्ही अंतिम फेरी गाठली. आता स्पर्धेकडे फोकस करा कारण या ठिकाणी आपल्याला खूप मोठा शेड्यूल आज पूर्ण कंप्लीट करायचा आहे. जिथे मात्र चौकार आलाय, मॅच ऑन आहे, कुठेही जाऊ नका, पात्र लक्षा बैल चषक 2025 सन्माननीय श्यामचंद दलवी साहेबांची ही मानाची स्पर्धा. जय जोटिंग देवरुख संघाची जी मेहनत आहे ती मेहनत आता मात्र रंग लावत असताना या स्पर्धेमध्ये पहा सुंदर नियोजन विथ आयोजन. सन्माननीय पाहुण्यांचं शुभागमन झालेलं आहे, सुभाजी गोडे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती समीकरण पाहू शकाल. 9 चेंडू शिल्लक आहेत, 33 धाबांची आवश्यकता आहे. हे 3 चेंडू फार महत्वाचे असतील सर्व किरवलीकरांसाठी. चांगला स्ट्रोक आहे, अलॉंग द कार्पेट चेंडू चालले, लॉंग ऑन वरती ज्ञानेश्वर आहेत त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण, सिंगल धाव जरूर तिथे पूर्ण झाली. जेवढा सिंगल डबल धाबा येतील तेवढा मात्र कुठेतरी प्रेशर कमी होईल, तो म्हणजे पूर्ण लोणार संघाच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिले तर. परंतु मोठे फटके जर आले तर मात्र एक संधी निर्माण होईल, विजयाच्या आशा पल्लवित राहतील. त्यामध्ये सावरीदेव किरवली संघाच्या 8-32 असं समीकरण आहे. अगदी हाय स्कोरिंग सामना आणि आता मात्र हाय व्होल्टेज होतोय त्यात काही शंका नाहीये कारण जसा एक सिक्सर एक चौकार आपण विनोदच्या बॅटमधून पाहिला त्या 2 फटक्याने मात्र या सामन्याला जिवंत ठेवलेला आहे म्हणावं लागेल. परंतु वेल कमी खर्च करा. विनंती असेल आपल्याला खेळ त्वरित सुरू करायचा आहे कारण मित्रांनो वेल कोणासाठी थांबत नसते. योग्य वेळेवरती तुम्ही जर योग्य कार्यक्रम केलं तर जरूर तुम्ही त्याच्यामध्ये सफल होणार. ओव्हर द विकेट मार्गस्थ होतोय. चांगला चेंडू रायझिंग डिलिव्हरी अगदी वेगवान होता. तसंही पाहिलं तर गतिशील इथे मात्र गोलंदाजी आपण पाहत आहोत. वेगावरती स्वार आहे गोलंदाज सोहेल शेख. जरूर या षटकामध्ये पाहिलं तर धाबा तरी खर्च केला परंतु नियंत्रण चांगलं आहे, कंट्रोल चांगला आहे आणि आता मात्र डू ओर डाय स्थिती 7 मध्ये 32 ची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी किरवली संघाला. सुरुवातीला जरूर संत सुरुवात झाली परंतु तिसऱ्या षटकामध्ये धाबा चांगल्या जोडल्या. चौथ्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र चांगले स्ट्रोक पाहिले आपण. सामना संपला नाहीये कारण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. शक्य करायची असेल तर तुम्हाला चांगला खेळ सादर करावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने मात्र प्रेशर टाकला किरवली संघावरती कारण समीकरण आता पाहिलं तर खूपच चेंजेस होताना पाहायला मिळतोय. 6 मध्ये 32 धावा जोडायच्या आहेत. या ते 32 धावा होतील की मात्र या स्पर्धेची तब्बल किरवलीकरांना एक वर्षभर वाट पाहावी लागेल. येणारा काही क्षणानंतर आपल्याला दृश्य जरूर पाहायला मिळणार आहेत. पाहू शकाल आजचे सेमीफायनलचे हिरो बलवंत दलवी सुद्धा आता मात्र पूर्णपणे तयार होऊन आलेले आहेत. काय सुंदर कामगिरी त्याची पाहिली आपण आणि जरूर त्यांनी आपल्या संघाची नव्हे तर गावाची जबाबदारी स्वीकारत असताना ती मॅच विनिंग केली, साकारली आणि त्याच्या सोबतीला त्यांची सुकन्या सुद्धा आहे. तिचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. 6 मध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता. गोलंदाज आहे ज्ञानेश्वर. प्रत्येक चेंडूचा आता मात्र या ठिकाणी मूल्य आता मात्र या ठिकाणी वाढत असताना प्रत्येक चेंडूची किंमत मात्र या ठिकाणी आता वाढत असताना
कारण 6 मध्ये आता धाबा जोडायच्यात 32. सामोरा असेल लेफ्टी विनोद बजागे. पहिल्या चेंडूवरती हुक करायचं होतं परंतु एलिव्हेशन नाहीये, टायमिंग प्रॉपर नाहीये. शफल होत असताना खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला इष्टाच्या डोक्यावरून डॉट आलाय आणि आता मात्र 5 मध्ये 5 जरी ठोकले तरी सुद्धा त्या आव्हानाचा आता मात्र या ठिकाणी पाठलाग होऊ शकणार नाही. परंतु गोलंदाजाने जर ठरवलं तर या 32 सुद्धा होऊ शकतात. कारण इतिहास आहे टेनिस क्रिकेटमध्ये एका गोलंदाजाने 60 धाबा सुद्धा खर्च केलेले आहेत. जी मगाशी आम्ही चर्चा सुद्धा केली होती पंच बालायकर सरांच्या सोबतीला, ज्या धाबा सुहास पवारने जोडल्या होत्या, कल्याणचा स्टार खेळाडू. इथे मात्र पहा गोलंदाज सांगतात की आम्ही सुद्धा लवकर सामना संपन्न करणार नाही. त्यांनी लगेच हाताळली एक्स्ट्रा डिलिव्हरी. 5 मध्ये आता 31 ची आवश्यकता आहे. हुक केलाय, फटका चांगला आहे, चेंडू चालला अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेने, मिळतील एकूण 4 धावा. चांगला पालामध्ये परंतु चौकार आलाय. षटकाराची मात्र या ठिकाणी आवश्यकता होती. पुन्हा मात्र चेंडूची लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. तेच पंच आम्हाला सांगत असताना दरम्यान या ठिकाणी विद्यमान सरपंच ग्रामपंचायत इताडे किरवलीचे जगन शेठ पाटील यांचे सुपुत्र सुजल शेठ पाटील यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. चांगली लेंथ आहे, जरूर अगदी बॅटच्या टोलाच्या स्पर्श झालाय. चेंडू चालला अगदी कासोच्या गतीनं आणि जरूर आता मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना शिवशक्ती लोणार संघ जरूर आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि आता मात्र कुठेतरी प्रदीपजी तलेच्या चेहऱ्यावरती आपल्याला गोड स्माईल पाहायला मिळेल. कारण जरूर आम्हाला इशारा सुद्धा करतायत, कारण भरपूर स्पर्धा या आपल्या असोसिएटमध्ये पार आपल्याला, परंतु कुठेतरी त्यांना विजय प्राप्त होत नव्हता, यश प्राप्त होत नव्हता आणि अखेर तो यश प्राप्त झाला असं म्हणू शकतो आपण लक्षाबैल चषक 2025 मध्ये. और पिच चेंडू फटका अभेद केला, डीप लॉंगरला फिल्डर नाहीये, चेंडू चालला एका टप्प्याच्या साह्यानं, विजय आणि पराभवाचा अंतर कमी होईल. येतो या चौकार. हे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 21 धाबांची आवश्यकता आहे. कुठेतरी एकतर्फा सामना झाला असं आपण म्हणू शकतो, परंतु अजूनही मात्र या ठिकाणी हा सामना संपला नाहीये. अतिरिक्त चेंडू इथे मात्र हाताळला गेला. ज्ञानेश्वरने आतापर्यंत 3 अतिरिक्त चेंडू हाताळले. थोडस लॉंग षटक आपण पाहतोय. 2 मध्ये 20 ची आवश्यकता. पुन्हा मात्र फटका हवेत केला. आता मात्र तिथे या ठिकाणी फिल्डर सज्ज आहेत. जजमेंट चुकीचा, अनुमान चुकीचा, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पाहायला मिळाली. फटका चांगला, चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु या स्पर्धेच्या बाहेर जात असताना टीम सावरदेव किरवली त्यांना देऊया आपण पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि अभिनंदन टीम शिवशक्ती लोणार, अभिनंदन प्रदीपजी थले. आणि विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि जो नुकताच सामना संपन्न झाला त्या दोन्ही सामन्यातील जे संघनायक आहेत त्यांना विनंती करतो की प्रथमतः आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी स्वीकारण्यासाठी आपण यायचं आहे, ज्याने 10 चेंडूमध्ये 31 धाबांची तुफानी केली साकारली. 3 षटकार 2 चौकाराचा समाविष्ट आहे मिस्टर प्रवेश, आणि त्याने प्रवेश केलाय दुसऱ्या फेरीमध्ये.